श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेला आहे डॉक्टर दत्तात्रय जनार्दनराव सानप सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोतेहो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेतकरी पिकांची लागवड केल्यापासून काढणीपर्यंत अत्यंत कष्ट करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या पिकांचं मोत्यासारखं खूप छान असं उत्पादन घेतो. आणि उत्पादन घेतल्यानंतर त्याचं उत्पन्नाच्या दृष्टीनं काम करत असताना किंवा विपणन करत असताना व्यापार पद्धतीत अनेक गोष्टी असतात आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं स्मार्ट प्रकल्प जाहीर केलेला आहे. म्हणजेच महाराष्ट्र कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प जाहीर केलेला आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. आणि अगदी या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून हेजिंग डेस्क ही एक कृषी अर्थशास्त्रातली संकल्पना आज सगळीकडे बोलली जाते, सगळीकडे चर्चा केली जाते. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण डॉक्टर सानप सरांच्याकडनं जाणून घेणार आहोत हे नेमकंच हेजिंग डेस्क काय आहे. आणि आजचा आपला विषय आहे स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल. तर आजच्या विषयाच्या अनुषंगाने सानप सर तुम्हाला ऐकणारे ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या जगभरातल्या श्रोत्यांच्या वतीनं पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आणि अगदी विषयाच्या सुरुवातीलाच आमच्या सर्व श्रोत्यांना नेमकंच जाणून घ्यायला आवडेल की आजचा जो विषय आपला की हेजिंग डेस्क, नेमकंच ही संकल्पना काय आहे, काय सांगता येईल? स्मार्ट प्रोजेक्ट म्हणजेच स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य शासनाचा एक अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश राज्यातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. सर्वांगीण विकास आणि ग्रामीण विकासामध्ये आपण जर बघायला गेलं तर आजच्या कंडिशनला अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता आपण वाढवलेली आहे. ह्यापेक्षा जास्त आपली उत्पादन क्षमता आता वाढणे निश्चितच आपण खूप प्रमाणात नाही वाढवू शकत. पण जे काही आपल्याकडे प्रोड्यूस तयार होते, हरित क्रांतीनंतर आजच्या दिवसापर्यंत आपल्याकडची प्रोडक्टिव्हिटी वाढतच चाललेली आहे. टेक्नॉलॉजीज, नवीन टेक्नॉलॉजीज आणि बाकीचे सगळे इनपुट्स ज्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आपण, आणि त्या सर्व गोष्टींमुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढलेली. पण आता वाढलेला जो प्रोड्यूस आहे तो शेतकरी शेतमालाला दर मिळत नाही ह्या एका चिंतेमुळे ग्रस्त आहे. आणि तो दर चांगला मिळावा, शेतकऱ्यांना भाव चांगला भेटावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत हेजिंग डेस्क एक नवीन संकल्पना आणलेली आहे. तर त्या संकल्पनेतून प्राइस रिस्क कशी मिनिमाइज करता येईल, म्हणजे प्राइस रिस्क कमी कशी करता येईल, आपल्याला भविष्यामध्ये आलेल्या पिकाचा जो भाव आहे तो जवळपास निश्चित कसा राहील, किंवा आपलं नुकसान कसं होणार नाही, जर भाव कमी पडले तरी नुकसान कसं होणार नाही, किंवा भाव वाढले तर नुकसान कसं होणार नाही, यासाठी मदत करण्यासाठी एक प्रशिक्षण म्हणून हेजिंग डेस्क हा कार्यक्रम राबवण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. अगदीच. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये तुरीचं बंपर यील्ड असं जे काही विद्यापीठाने शिफारशीत केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त उत्पादन शेतकरी बंधूंनी मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं होतं आणि नेमकाच बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आताच सानप सरांनी सांगितलं की उत्पादकता आता आपल्याकडे सांगण्याची गरज नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या पिकाचं उत्पादन वाढवतात, उत्पादकता घेतायत, एकरी उत्पादन त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती घेतायत, पण मार्केटिंगच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हेजिंग डेस्क हे स्मार्ट प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलं. याविषयी सर आपल्याशी संवाद साधत आहेत. पण नेमकं स्मार्ट प्रकल्प आणि हेजिंग डेस्क याचा कसा संबंध येतोय? स्मार्ट म्हणजेच आपण जे म्हणलं की ॲग्री बिझनेस आणि रूरल ट्रान्सफॉर्मेशन ह्या विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि रूरल ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी जोपर्यंत शेतकरी आपला शेतमाल मोठ्या क्वांटिटीमध्ये किंवा एकत्र येऊन किंवा एफपीओच्या सोबत काम करून जोपर्यंत शेतकरी एकत्र येऊन त्यांचा माल विकला जाणार नाही, ई नाम झालं किंवा हेजिंग डेस्क झालं, ह्या प्रकारे मार्केट्स सध्या शेतकऱ्यांसाठी ओपन झालेले आहेत. ह्याचा वापर करून जोपर्यंत शेतकरी त्यांचा माल जेव्हा विकतील त्यावेळेसच त्यांना त्यांच्या मालाचा फायदा होईल. असं आपण जर बघितलं तर जवळपास आपल्याकडे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर 85% आहेत, 85% जवळपास आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्याला ह्या प्लॅटफॉर्मवर जाणं आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या मालाची विक्री करणं हे संयुक्तिक नाहीये. तर मग शेतकऱ्यांनी एकत्र यावं, एफपीओ स्थापन करावं
कराव्या किंवा FPOच्या मार्फत ह्याची विक्री करून आर्थिक लाभ मिळवावा, असं एक ह्या प्रोजेक्टचा एक उद्देश आहे. अगदीच. श्रोते हो, आपण ऐकत आहात स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर दत्तात्रय जनार्दनराव साणप सर. आणि डॉक्टर साणप सर हे कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून पीक उत्पादन खर्च योजना कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे जवळजवळ 11 वर्षापासून प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या सेवार्थ कार्यरत आहेत आणि आज आपल्याशी ते संवाद साधत आहेत. साणप साहेब, नेमकंच हेजिंग डेस्क हे कशा पद्धतीनं काम करतं, कसं कार्य चालतं याचं? हेजिंग डेस्कचं कार्य म्हणजे आता जर बघा, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कमोडिटी एक्सचेंजशी जोडण्याचं काम हेजिंग डेस्क करतं. त्यामध्ये NCDX आणि MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज ह्यावर रजिस्ट्रेशन करावं लागतं सुरुवातीला. त्याची प्रक्रिया जी आहे रजिस्ट्रेशनची ती नंतर शेतकऱ्यांना ह्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शिकवली जाईल. त्यामध्ये प्राइस रिस्क मिनिमाइज करणे, बाजारातील तांत्रिक माहिती, भविष्यातील बाजारभावाची माहिती सुद्धा ह्यामध्ये पुरवली जाते. शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम राबवून त्यांना फ्युचर्स आणि ऑप्शन कराराचे फायदे समजावून दिले जातात हेजिंग डेस्कमध्ये, की फ्युचर्स कसं असतात आणि ऑप्शन्स कसे असतात आणि ते आपण परचेस केल्यामुळे कसा फायदा होतो किंवा आपल्याला रिस्क कशी मिनिमाइज करता येते. या माध्यमातून हे काम करत असतं. मग हेजिंग डेस्क हे शेतकऱ्यांना कसं फायदेशीर आहे, काय सांगता येईल? नक्कीच. उत्पादनाच्या किमतीत स्थिरता मिळवण्यासाठी हेजिंग डेस्कचा आपण उपयोग करू शकतो. स्थिरता ह्याप्रमाणे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की जर समजा आपल्याला असं वाटतं की भविष्यात एखाद्या कमोडिटीचे म्हणजे आपल्याकडे जो थंब रूल आहे, आपण असं म्हणतो की आवक वाढली की बाजारातील भाव कमी होतात. तर त्या दृष्टीने जर आपल्याला असं वाटतं की आज समजा मी सोयाबीन पेरलेलं आहे आणि भविष्यात सोयाबीनची आवक वाढली, तर आजचा सोयाबीनच्या भावापेक्षा मला जेव्हा आवक वाढेल किंवा बाजारात सोयाबीन येईल तेव्हा भाव कमी मिळेल. पण आजच्याच तारखेला जर मी ते फ्युचर्स बाय करून ठेवलं सोयाबीनचं आजच्या रेटमध्ये, तर मला तेवढी माझी प्राइस रिस्क जी आहे ती मिनिमाइज होऊ शकते. तो एक आहे. किमतीमध्ये आपण स्थिरता घेऊ शकतो. त्यानंतर जोखीम म्हणजे रिस्क जी आहे ती सुद्धा आपण कमी करू शकतो आणि ह्यामुळे आपलं आर्थिक नुकसान जे होणार आहे ते कमी होऊ शकतं. हो. तर अशा माध्यमातून हे हेजिंग डेस्कचे शेतकऱ्यांना निश्चितच फायदे त्याच्यामध्ये आहेत. हेजिंग डेस्कसाठी नेमकं कोणत्या संस्था यामध्ये मदत करतात? जसं मी मगाशी सांगितलं, NCDX नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया व कृषी विभाग या संस्था हेजिंग डेस्कच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावतात. या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांना त्यांचा फायदा नक्कीच होत असतो. हेजिंग डेस्क उभारण्यासाठी नेमकं कशाची आवश्यकता असते? पहिले हेजिंग डेस्क उभारण्यासाठी सुरुवातीला बघायला गेलं तर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे फार गरजेचे आहे. कारण की प्रत्येक शेतकरी हेजिंग डेस्क वापरू शकेल इतकं हेजिंग डेस्क सोपं नाही आहे सगळ्यांसाठीच. त्यासाठी प्रशिक्षण घेणं हे गरजेचं आहे. शेतकरी गट किंवा गटाचा प्रतिनिधी किंवा FPOचा प्रतिनिधी यांनी प्रथम प्रशिक्षण घेणे व त्याचं प्रचार प्रसार करून ते शिकवणे की ते किती फायद्याचं आहे आणि कसं केलं जातं. त्यानंतर योग्य टेक्निकल सपोर्ट सुद्धा लागतो, तांत्रिक आधार सुद्धा लागतो की म्हणजे मार्केटचा अभ्यास सुद्धा असायला पाहिजे. भविष्यात अरायवल किती राहील, जगामध्ये काय चालू आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी काय सांगते, त्यानुसार आपण जी कमोडिटी निवडतो हेजिंग करण्यासाठी तर तिचा भाव किती असेल, भविष्यात पडेल किंवा कमी होईल. तर यासाठी टेक्निकल गायडन्स सुद्धा लागतं आणि अभ्यासही लागतो. त्यानंतर कमोडिटी एक्सचेंजशी तुम्हाला जोडून घ्यावं लागतं, म्हणजे अकाउंट ओपन करून घ्यावं लागतं. आणि हेजिंग फंड आपण एक संकल्पना आहे की त्यासाठी तुम्हाला पैसे सुद्धा पहिले गोळा करून ठेवावे लागतात. जर तुम्हाला ऑप्शन बाय करून ठेवायचं असेल, फ्युचर्स बाय करायचे असतील, तर तो तेवढ्या अमाऊंटमध्ये तुमच्याकडे फंड सुद्धा असायला पाहिजे. त्यासाठीच मी म्हणतो की शेतकरी गट किंवा FPOज हे चांगल्या रीतीने करू शकतात एकटा शेतकरी करण्यापेक्षा. श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर दत्तात्रय जनार्दनराव साणप आणि ते कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून पीक उत्पादन खर्च योजना कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आज आपला विषय सुरू आहे स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल. आणि आपल्या विषयाच्या अंतर्गत अत्यंत चांगल्या पद्धतीची चर्चा आपल्याशी संवाद साधत आहेत. पण साणप सर,
हे आपण हेजिंग डेस्क बद्दल सगळं सांगत आहात, नेमकंच हेजिंग जर करायचं असेल तर ते उदाहरणासहित एखादी गोष्ट सांगता येईल? नक्कीच. मी उदाहरण दाखल सांगण्यासाठी एक उदाहरण सांगतो की समजा आपण आता सोयाबीनचंच उदाहरण बघू. लेटेस्ट मध्ये आज सोयाबीनला 4,500च्या जवळपास भाव मिळतो. आज सोयाबीनचे पेरणीचे दिवस चालू आहेत आपल्याकडे, आणि ज्या वेळेस ऑक्टोबरला सोयाबीन आपल्याकडे येईल, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान सोयाबीनची हार्वेस्टिंग होते, त्यावेळेस अंदाजे अरायवल वाढलेला असेल, त्यामुळे भाव कमी झालेले असू शकतात. सपोज आपण असं समजलं की आज 4,500 भाव आहे आणि 500 रुपयांनी भाव कमी होईल जेव्हा सोयाबीन मार्केटमध्ये येईल, तर 4,000 रुपयाच्या जवळपास जर सोयाबीनचा भाव असेल, तर आजच्या तारखेला जर मी भविष्यातलं 3 महिने पुढचं जर फ्युचर्स बाय केलं 4,500 तर तो माझ्याकडे 4,500 मी बाईंग केलेली आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं, 2 कंडिशन होऊ शकतात. एक तर तुम्हाला भाव वाढलेला असेल किंवा भाव कमी झालेला असेल. अगदी. तर पहिले उदाहरण देऊन सांगतो की जर भाव कमी झालेला असेल तर काय होतो, 4,500 रुपये भाव असेल आणि जर भाव कमी झाले 4,000 रुपये भाव झाले, तर तुम्ही फ्युचर्स बाय केलेलं आहे 4,500, त्यामुळे तुमची जी 500 रुपयाचा जो फरक आहे तिथे तुमची रिस्क मिनिमाइज होते. तुम्ही 4,500 ते भविष्यात विकू शकता. इथे तुमची 500 रुपयाची रिस्क मिनिमाइज झाली. मार्केटला जरी 4,000 असेल तरी 450 रुपयांनी तुम्ही तिथे विकू शकता, त्याच्यामुळे तिथे तुमची रिस्क मिनिमाइज झाली. दुसरी कंडिशन जर बघायला गेलं आपण, तर जर समजा सोयाबीनचे भाव वाढले 4,600 रुपये झाले, तर तुम्ही 4,500 फ्युचर्स घेतलेलं विकू शकता, आणि तुमच्याकडे जे सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये 4,600 तुम्ही विकू शकता. त्यामुळे तुमची तिथे 100 रुपये जरी लॉस वाटत असेल तर तो फार कमी प्रमाणात आहे. 4,500 रुपये ह्या तुमची प्राईस डिटरमाइन झालेली, म्हणजे फिक्स झालेली आहे की 4,500 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला सोयाबीनचा भाव मिळणार आहे. त्याच्यामुळे जे काही फ्लक्च्युएशन्स आहेत मार्केटचे त्याच्यापासून तुमचा बचाव झालेला आहे. अगदी, म्हणजे बाजारभावातले जे चढ उतार असतात त्याच्यामुळे जे नुकसान होतं ती जोखीम कमी होते. अगदीच. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि सानप सरांनी दिलेला सल्ला आहे. आपण आपल्या शेतकरी गटाच्या माध्यमातून निश्चितपणे याचा आपण विचार करायला हरकत नाही. मग नेमकं आता हे हेजिंग आपण सांगितलं की कसं करावं वगैरे, याचे फ्युचर्स करार किंवा हेजिंग कसे करावं वगैरे याच्या संदर्भात काय सांगता येईल? फ्युचर्स करार आणि हेजिंग करण्यासाठी ऍक्च्युली ट्रेनिंग घ्यावं लागते. तिथे ऑप्शन्स असतात. त्यासाठीच मी सांगितलं की स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत जेव्हा जिल्ह्यांमध्ये हे हेजिंग डेस्क स्थापन आणि त्यांच्या ट्रेनिंग होतील तेव्हा तिथे ऍक्च्युअल दाखवलं जातं की तुम्ही हेजिंग कशी करू शकता, बाय कसं करायचंय, सेल कसं करायचंय आणि मार्केट कसं बघायचंय, त्यानुसार शेतकरी बांधव ते कुणच ते करता येईल त्यांना. अच्छा, अतिशय शेतकरी बांधवांसाठी हे हेजिंग डेस्कच्या संदर्भात आपल्याशी दत्तात्रय सानप साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती सांगितली आहे. पुन्हा अजून काय हेजिंगचे फायदे वगैरे अजून काय सांगता येतील शेतकऱ्यांसाठी? एकच, म्हणजे मी सांगताना एकच सांगतो, हेजिंगचा फायदा एवढाच आहे की आपण म्हणतो, म्हणजे आमच्या इकॉनॉमिक्समध्ये एक टर्म आहे की मिनिमायझिंग द प्राइस रिस्क. हेजिंग हा प्राइस रिस्क मिनिमाइजच करतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावातील जो चढ उतार आहे त्यामध्ये जी रिस्क आहे ती मिनिमाइज करणे हाच एक हेजिंगचा मूळ उद्देश आहे. बरोबर. हेजिंग जर करायचं असेल तर गट शेती करणं फार महत्त्वाचं, एकट्यानं करणं शक्य होणार नाही. कारण त्याला लिमिटेशन्स असतात. हेजिंग करायचे असेल तर तुम्हाला त्या क्वांटिटीमध्ये कमोडिटी अवेलेबल असायला पाहिजे, आणि एकट्या शेतकऱ्याकडे आपल्याकडे त्या क्वांटिटीमध्ये कमोडिटी असणं शक्य नाहीये. शेतकऱ्यांचा गट किंवा FPOs हेजिंग चांगल्या प्रकारे करू शकतात एकट्या शेतकऱ्यांनी करणार. निश्चितच शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं स्मार्ट प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, आणि या माध्यमातून महाराष्ट्रासाठी ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. आणि ह्यातून जी काही अनाउन्समेंट झाली आहे स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क, याचा निश्चितपणे आपण जरूर त्याचा फायदा घ्यावा. पण सानप सरांनी सांगितल्या पद्धतीनं गट शेतीच्या माध्यमातून किंवा FPOच्या माध्यमातून ही संकल्पना तुम्ही प्रत्यक्षात राबवू शकता. हे सानप सर आपण इत्यंभूत सर्व माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना या ठिकाणी दिली. तरी पण श्रोते, आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपण डॉक्टर दत्तात्रय सानप सरांशी आपण संपर्क साधू शकता. त्यासाठी मी सानप सरांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे, तो आपण टिपून घ्यायचा आहे. 9404 50 44 68. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9404 50 44 68. 9404
504468. तर जरूर आपण डॉक्टर सानप सरांशी आपण संपर्क साधू शकता आणि आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्कच्या संदर्भात आपल्याला काही विचारायचं असेल तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करू शकता. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना श्रोतेहो, आपला आज विषय चालू आहे स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल. आणि आपल्याशी संवाद साधत आहे डॉक्टर दत्तात्रय जनार्दनराव सानप सर, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना तुम्हाला ऐकणारे अनेक श्रोते आहेत, विद्यार्थी आहेत, मोठ्या प्रमाणात ऐकणारे अनेक व्हॉट्सअप आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व श्रोते शेतकरी ऐकत आहेत. या सगळ्यांच्यासाठी आजच्या आपल्या विषयाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा संदेश आपण काय द्याल? महत्त्वाचा संदेश हाच आहे की जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आता प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे, आपल्याला शेतकऱ्याचा माल जास्त भावामध्ये कसा विकला जाईल ह्याकडेच लक्ष द्यायचे आहे आणि शासनाचे सुद्धा त्याकडे लक्ष असल्या कारणाने हेजिंग डेस्क सारख्या संकल्पना आता राबवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि फार स्तुत्य कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाने स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत याबद्दल छान वाटतं. शेतकरी बंधूंनो, निश्चितच सरांनी सांगितल्या पद्धतीनं स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क ही संकल्पना आपण आता आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलची जनजागृती आपल्याकडे सगळ्यांच्याकडे होत आहे आणि अगदी हाच उद्देश ठेवून डॉक्टर दत्तात्रय सानप सर आपल्याशी संवाद साधत होते. आपण गटशेतीच्या माध्यमातून ही सरकारने जाहीर केलेली संकल्पना आपण आत्मसात कराल, त्याचा अवलंब कराल, हीच या ठिकाणी अपेक्षा. सर, बऱ्याच वेळापासून तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल याविषयीची इत्थंभूत माहिती दिली. त्याबद्दल ऑनलाईन चॅनल, युट्यूब चॅनल आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण स्मार्ट प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल याविषयी डॉक्टर दत्तात्रय जनार्दनराव सानप, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, पीक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.